त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सांगितलं की एखादा माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा महत्त्वाचा आहे. हे जीवन आनंदात जगा, दुसऱ्यांकरता जगा. जे लोक असहाय्य असतील, अनाथ असतील, दिव्यांग असतील त्यांना मदत करा, त्यांच्या जीवनात आनंद फुलवा आणि तुम्ही आनंदाने जगा. हा जीवनाचा संदेश आहे. आपण तो जगण्याचा प्रयत्न करावा. त्याचा आनंद मनाला मिळणारा खूप आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की काल त्या 87 खुर्च्या वाटल्या आणि त्या दिव्यांगाने जेव्हा मला फूल दिलं त्या डोळ्यात पाणी होतं. माझ्या आयुष्यात माझा खूप मोठा आनंद मला मिळाला. ते जे समाधान आहे ते कुठल्याही पैशात कधीही मिळणार नाही मिळणार, त्याची किंमत होऊ नाही शकत. आणि मी ते करत राहतो. तुम्ही माणसं जोडत आलात, खूप माणसं जोडलीत तुम्ही आयुष्यभरामध्ये. पण आता निवडणुकाचा माहोल आहे, त्या अनुषंगाने प्रश्न घेतो की तुमचे राजकारणात खूप मित्र आहेत. अगदी राज ठाकरे देखील तुमचे मित्र आहेत. राज ठाकरेंची यावेळेस काय भूमिका आहे? तुम्हाला काही कल्पना आहे की ते, कारण असं म्हटलं जातं की त्यांची भूमिका ही भाजपला कुठे ना कुठे मदत करणारी असते, असा आरोप त्यांच्यावरती होतो. वोट डिव्हिजन होतं ज्यामुळे फायदा भाजपला होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरेंचे अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत. हजरजबाबी आहे, वक्तृत्व छान आहे, बोलण्याची पद्धती उत्तम आहे, नेमकं प्रेझेन्स ऑफ माइंड देऊन केव्हा काय बोलावं आणि कमी शब्दात काय मांडावं ही त्यांची कला आहे. आणि जेव्हा ते शिवसेनेत होते बाळासाहेब तेव्हापासून त्यांच्यात ते व्यंग्यचित्र, चित्रकार हा सगळा त्याच्यात आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रतिभा आहे. पण राजकारणात काय झालं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं पोलरायझेशन झालं आणि जेव्हा ते पोलरायझेशन 2-3 पक्षामध्ये होऊन जातं तेव्हा चौथ्या पक्षाला त्यात येणं अडचणीचं जातं. पण त्यांचं राजकारणाची दिशा काय ते तर तेच सांगतील. पण त्यांची दिशा काही असो, ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील आणि ती मैत्री तेही निभवतात आणि मी निभवतो. महाराष्ट्राच्या राजकारणातलं आणखीन एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले की हे तुमच्या विरोधकांबरोबर जात आहेत की वेगळे राहतात आणि मग वेगळे राहिले तर पुन्हा त्याचा फायदा भाजपला मिळू शकतो, असा त्यांच्यावर देखील आरोप होतो. कसं आहे, शेवटी कोणी काय भूमिका घ्यायच्या या त्यांचा पक्ष आणि त्यांचं नेतृत्व ठरवत असतं. मला असं वाटतं की राजकारणामध्ये, पण या आरोपात तथ्य आहे का की त्यांच्या भूमिकेमुळे भाजपला फायदा होतो? बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं, कोण किती मतं घेतं त्याचे एकमेकांना फायदे तोटे होत असतात. पण काळाच्या ओघात ते चालत राहणार आहे. आणि मला विचाराल तर या ठिकाणी नागपुरात त्यांचा जो व्होटर आहे त्यातलं बहुसंख्य पुष्कळ व्होटर मलाही मत देणार आहे. म्हणजे अल्पसंख्याक आणि दलित समाजात मलाही पण चाहणारे, माझ्यावर प्रेम करणारे आणि मत देणारे भरपूर आहेत. शेवटी प्रत्येकाच्या स्वभावानुसार, कामानुसार त्याचा परिणाम असतो. पण राजकारणामध्ये लोकशाहीत प्रत्येक पार्टीला आपला अधिकार आहे, उमेदवाराला अधिकार आहे आणि त्याच्यामुळे डिव्हिजन कधी होतं, कधी फायद्याचं होतं, कधी नुकसानीचं होतं. कधी एखाद्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये मायावती निवडणूक लढवतात